अरे लेकरा, किती काळ असं रडत बसणार? तुझी ही गरिबी, ही दुःख आणि ही संकट बघून मी काय गप्प बसायला इथे आलोय होय? हे बघ, तुझी ती साडेसाती असो, पनवती असो, नाहीतर शत्रूंनी घातलेला विळखा असो, या मामाच्या एका शब्दापुढं त्याचं काय बी चालणार नाही. तुझ्या घरावरची ती वाईट शक्ती आणि ते आजारपण मी आजच या भंडाऱ्यात जाळून भस्म करणार आहे. पण त्यासाठी तुला ही कर्माची शुद्धी करणारी गाथा शेवटपर्यंत ऐकावी लागेल. तुम्ही इथे आलात म्हणजे तुमचा भाग्योदय झालाच म्हणून समजा. तुझे शत्रू तुझ्या पायाशी झुकतील आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा पाऊस पडेल, हा माझा शब्द आहे तुला. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे लेकरा, आता रडणं थांबव. तुला वाटतंय ना सगळीकडे अंधार आहे, तुला तुझी सर्व संकटे, ही गरिबी आणि हा शत्रूंचा त्रास कायमचा दूर करायचा असेल तर माझी ही कथा मनापासून शेवटपर्यंत ऐक. यातच तुझ्या कल्याणाचा मार्ग दडलेला आहे. आणि ऐक, तुम्ही एकटे सुखी होऊन चालणार नाही. ज्यांना खरोखर या कथेची गरज आहे, जे आज दुःखात होरपळत आहेत, त्यांना ही कथा पाठव. त्यांचं दुःख दूर कर. तू दुसऱ्याचं भलं केलंस तर तुझं कल्याण होईल आणि माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील. भक्तांनो, चालू क्षणाला बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं टाईप करा. चला तर मग या चमत्कार करणाऱ्या कथेला सुरुवात. सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले ते एक छोटेसे गाव. निसर्गाची माया असली तरी तिथल्या मातीत कष्ट केल्याशिवाय कुणाचेच पोट भरत नसे. याच गावात नामदेव नावाचा एक साधा सरळ मार्गी शेतकरी राहायचा. नामदेव म्हणजे जणू कष्टाचा दुसरा अवतार. अंगात घाम गाळायची ताकद होती आणि मनात देवावर अढळ श्रद्धा. त्याचे एक छोटेसे सुखी कुटुंब होते. घरात थकलेली वृद्ध आई, कष्टात साथ देणारी पत्नी आणि 2 लहान मुले. नामदेवला वाटायचे की आपण कधी कोणाचे वाईट केले नाही, कधी कोणाच्या वाटेला गेलो नाही, तर देव आपल्याला कधीच अंतरणार नाही. पण नियतीचे चक्र मोठे विचित्र असते. ते कधी आणि कसे फिरेल याचा कोणालाच पत्ता नसतो. एकेकाळी नामदेवच्या शेतात सोन्यासारखे पीक डोलत असे. पण अचानक नशिबाने पाठ फिरवली. सलग 2 ते 3 वर्षे पावसाने ओढ दिली. विहिरी कोरड्या पडल्या आणि जमिनीला भेगा पडू लागल्या. शेतात पेरलेले बी बियाणे मातीतच जळून गेले. सावकाराकडून घेतलेले कर्ज डोंगरा एवढे झाले होते. गरिबी जेव्हा दारात येते तेव्हा ती एकटी येत नाही, ती सोबत चिंता आणि अपमानही घेऊन येते. नामदेवच्या घरात आता अन्नाची भ्रांत झाली होती. कधी कधी रात्रीच्या वेळी मुलांच्या भुकेल्या डोळ्यांकडे बघणे नामदेवला असह्य व्हायचे. तो रात्रभर घराबाहेर पडवीत बसून शून्यात बघत राहायचा. रात्रीचा तो भयान शांतपणा त्याला विचार करायला भाग पाडायचा की माझ्याकडून असे काय मोठे पाप घडले की माझ्या निष्पाप मुलांना उपाशीपोटी झोपावे लागते. गरिबी माणसाचा केवळ खिसा रिकामा करत नाही, तर ती माणसाचा स्वाभिमान आणि जगण्याची उमेदही पोखरून काढते. नामदेवला आता स्वतःच्या सावलीचीही भीती वाटू लागली होती. त्याला वाटायचं की आपण दुःखाच्या खोल दरीत असे काही अडकले आहोत की जिथून बाहेर पडायला कोणताही दोर शिल्लक नाही. त्याने अनेक देवांना साकडे घातले, उपवास केले, नवस बोलले, पण परिस्थिती ढिम्म हलत नव्हती. या आर्थिक संकटाने त्याला इतके घेरले होते
की त्याच्या मनात आता आत्महत्येचे विचारही डोकावू लागले होते. पण आपल्या मागे आपल्या कुटुंबाचे काय होईल या विचाराने तो पुन्हा गप्प बसायचा. नामदेवच्या आयुष्यातील हा तो काळ होता जिथे त्याला चहूबाजूंनी अंधार दिसत होता. पण त्याला हे ठाऊक नव्हते की जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हाच आदमापूरच्या त्या सिद्ध पुरुषाचे द्वार उघडते. हा तर केवळ त्याच्या परीक्षेचा सुरुवातीचा टप्पा होता. अजून त्याच्या कर्माचा हिशोब होणे बाकी होते आणि शत्रूंचा ससेमिरा तर त्याच्या उंबरट्यावर येऊन ठेपला होता. माणसावर जेव्हा गरिबी येते तेव्हा जग त्याला सहानुभूती देण्याऐवजी त्याच्या जखमेवर मीठ चोळायला टपलेली असते. नामदेवच्या बाबतीतही तेच घडले. गावातले काही श्रीमंत आणि मत्सरी लोक, ज्यांना नामदेवचा पूर्वीचा सुखी संसार कधीच बघवला नव्हता, त्यांनी आता त्याच्या अगतिकतेचा फायदा घ्यायला सुरुवात केली. त्याला विनाकारण अपमानित करणे, त्याच्या शेतात जाण्याच्या वाटेत अडथळे आणणे आणि लोकांमध्ये त्याची बदनामी करणे असे प्रकार वाढले. नामदेव शांत होता, पण त्याचे हे मौन त्याच्या शत्रूंना अधिकच चेकाळून लावत होते. पण हे संकट केवळ मानवी राहिले नव्हते. नामदेवला हळूहळू जाणवू लागले की त्याच्या घरात काहीतरी अघोरी आणि विचित्र घडते आहे. ज्या घरात कधी काळी आनंदाचे वातावरण असायचे तिथे आता सतत एक प्रकारचे जडत्व आणि नकारात्मकता जाणवू लागली होती. घरातली माणसे कारणाशिवाय एकमेकांशी भांडू लागली. नामदेवची पत्नी, जी कधीच तक्रार करत नसे, ती आता सतत आजारी राहू लागली. मोठमोठे वैद्य येऊन गेले, पण कोणालाच तिच्या आजाराचे निदान होत नव्हते. रात्रीच्या वेळी घराच्या छतावर दगड पडल्याचे आवाज येणे, कुणीतरी चालत असल्याचे भास होणे, यामुळे घरातील लहान लहान मुले दहशतीखाली वावरू लागली. नामदेवला कळून चुकले होते की हे केवळ नशिबाचे खेळ नाहीत. त्याच्या शत्रूंनी केवळ पैशाच्या जोरावर नाही तर वाईट शक्तींचा आणि करणीबाधेचा आसरा घेऊन त्याचे कुटुंब मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेवचे मन आता पूर्णपणे विदीर्ण झाले होते. त्याला स्वतःच्या घरातच परकेपणा जाणवू लागला. ज्या देवावर त्याने आयुष्यभर विश्वास ठेवला तो देव आता मुका झाला की काय अशी शंका त्याच्या मनात येऊ लागली. शत्रूंचा डाव यशस्वी होता आणि नामदेवचा जगण्यावरचा विश्वास हळूहळू उडत चालला होता. त्याला वाटायचं की आता मृत्यूच आपल्याला या त्रासातून मुक्त करू शकतो. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. जेव्हा अंधार सर्वात जास्त गडद होतो तेव्हाच पहाटेचा प्रकाश जवळ असतो याची त्याला कल्पनाही नव्हती. भक्तांनो, नामदेवची ही अवस्था बघून तुमच्याही डोळ्यात पाणी आले असेल. आपल्यापैकी अनेक जण अशा संकटांचा, शत्रूंच्या जाचाचा किंवा वाईट शक्तींचा सामना करत असतील. पण लक्षात ठेवा, जिथे मनुष्याची शक्ती संपते तिथे बाळूमामांची कृपा सुरू होते. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि मामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहावा असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर कमेंटमध्ये आत्ताच बाळूमामाच्या नावानं सांग भलं नक्की लिहा. तुमची ही एक हाक तुमच्या कल्याणासाठी आणि मामांच्या भेटीसाठी पहिले पाऊल ठरेल. दिवसामागून दिवस जात होते, पण नामदेवच्या आयुष्यातली दुःखाची रात्र काही संपण्याचे नाव घेत नव्हती. शत्रूंचे वार आणि घरातली ती भयानक अस्वस्थता यामुळे नामदेवचे शरीर जणू जिवंत प्रेतासारखे झाले होते. एके दिवशी तर हद्दच झाली. त्याच्या पत्नीची प्रकृती इतकी खालावली की ती शुद्ध हरपून पडली. नामदेव हतबल होऊन अंगणात बसला आणि आभाळाकडे बघून ओरडला, हे देवा, जर मी कोणाचे वाईट केले नसेल तर माझ्याच वाट्याला हे मरण का?
आता तरी माझा जीव घे, नाही तर मला मार्ग दाखव. त्याचे ते करुण शब्द त्या रात्रीच्या शांततेत विरून गेले. त्याच रात्री नामदेवला एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात त्याला एक विस्तीर्ण हिरवेगार पठार दिसले, जिथे हजारो मेंढ्यांचा कळप चरत होता आणि संबळाचा एक धीर गंभीर आवाज वातावरणात गुंजत होता. त्या कळपाच्या मध्यभागी एक तेजपुंज मूर्ती उभी होती. अंगात साधी कपनी, खांद्यावर काळं घोंगडं, हातात काळी काठी आणि डोक्याला पिवळा धमक फेटा. ते दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात बाळूमामा होते. मामांनी आपल्या हातातील काठी जमिनीवर आपटली आणि नामदेवच्या दिशेने पाहिले. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक अफाट माया होती. मामा गरजले, "अरे लेकरा, किती रडशील? ज्याचा कोणी नाही त्याचा हा मामा आहे. घाबरू नकोस, आदमापूरला ये. तिथे तुझ्या कर्माचा हिशोब होईल आणि दुःखाचा अंतही." नामदेव दचकून जागा झाला. त्याच्या अंगावर शहारे आले होते. विशेष म्हणजे इतक्या महिन्यानंतर त्याच्या मनातली ती भीती आणि दडपण कुठल्या कुठे पळून गेले होते. त्याला जाणवले, ज्या आदमापूरच्या मामांच्या गोष्टी त्याने आजवर ऐकल्या होत्या, त्यांनीच आज त्याला स्वतःहून साथ घातली आहे. त्याच्या मनात एक नवा उत्साह संचारला. आता गरिबी असो वा शत्रू, त्याला कशाचीच पर्वा नव्हती. त्याने मनोमन निश्चय केला की आता आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या दर्शनाला जायलाच हवे. सकाळी उठल्यावर त्याने आपल्या कुटुंबाला हे स्वप्न सांगितले आणि सगळ्यांच्या डोळ्यात आशेचे पाणी आले. नामदेवने आपल्या हातातील शेवटचे काही पैसे जमा केले आणि आदमापूरच्या दिशेने पाऊल टाकले. ही केवळ एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जाणारी वारी नव्हती, तर हा नामदेवच्या आयुष्यातील अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि संकटाकडून समाधानाकडे जाणारा प्रवास होता. भक्तांनो, मामांची ही स्वप्नभेटीची अनुभूती ऐकून तुमच्याही मनात भक्तीचा ओलावा निर्माण झाला असेल. जर हा प्रसंग तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमची ही एक पसंती म्हणजे मामांच्या कार्याचा गौरव आहे आणि ही भक्तीची ज्योत इतरांपर्यंत पोहोचवण्याचे हे एक माध्यम आहे. मामांची ही सावली तुमच्यावरही सदैव राहो. नामदेवने आदमापूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. खिशात पैसे कमी होते, पण मनात मामांच्या दर्शनाची ओढ प्रचंड होती. चालता चालता त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. तो स्वतःशीच बोलू लागला, मामांनी मला स्वप्नात कर्माच्या हिशोबाबद्दल का सांगितले असेल? मी तर कोणाची चोरी केली नाही, कुणाला लुटले नाही, मग माझे कर्म कुठे चुकले? जसा जसा तो आदमापूरच्या जवळ जाऊ लागला तसतशी त्याला त्याच्या भूतकाळातील अनेक छोटी मोठी दृश्ये आठवू लागली. त्याला आठवलं, काही वर्षांपूर्वी त्याच्या दारात एक भुकेला साधू आला होता आणि घाईत असताना नामदेवने त्याला रिकाम्या हाताने पाठवले होते. त्याला आठवलं की एकदा रागाच्या भरात त्याने एका मुक्या प्राण्याला निष्कारण मारले होते. त्याला हेही जाणवलं, जेव्हा त्याच्याकडे थोडे यश आणि पैसा आला तेव्हा नकळत त्याच्या मनात थोडा गर्व निर्माण झाला होता. नामदेवला आता उमजू लागलं होतं की कर्म म्हणजे केवळ मोठे गुन्हे करणे नव्हे, तर आपल्या हातून घडलेल्या लहान लहान चुकाही आयुष्यात संकटाचे रूप घेऊन येतात. कर्माचा हिशोब हा चुकत नाही, तो भोगावाच लागतो. वाटेत त्याला अनेक प्रवासी भेटले. प्रत्येकजण मामांच्या विलोभनीय अनुभवांबद्दल बोलत होता. कोणाचे आजारपण दूर झाले होते, तर कोणाची गरिबी नष्ट झाली होती. हे ऐकून नामदेवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचे मन आता स्वच्छ होऊ लागले होते. त्याने चालता चालता मनोमन त्या निसर्गाची
आणि मामांची माफी मागायला सुरुवात केली. मामा, मी अज्ञानी होतो. माझ्या हातून कळत नकळत झालेल्या चुकांचे हे फळ मी आज भोगतोय. आता फक्त तुमची साथ हवी. जसजसे त्याचे पाऊल आदमापूरच्या पवित्र भूमीवर पडू लागले तसतसे त्याला त्याच्या शरीरावरील आणि मनावरील ते पापाचे, चिंतेचे ओझे हळूहळू हलके होत असल्याचे जाणवू लागले. हा प्रवास त्याला स्वतःच्या दोषांची जाणीव करून देणारा ठरला होता. आदमापूरच्या वेशीवर पाय ठेवताच नामदेवला एक विलक्षण गारवा जाणवला. ते गाव, ती हवा आणि तिथला प्रत्येक कण जणू बाळूमामाच्या नावानं सांग भलं या जयघोषाने भारलेला होता. नामदेवचे हृदय धपाधप करत होते. मंदिराजवळ पोचल्यावर त्याला समजलं की मामाजवळच मेंढ्यांच्या कळपात बसले आहेत. नामदेव तिथे धावतच गेला. समोर बघतो तर काय, स्वप्नात पाहिलेली तीच तेजपुंज मूर्ती. मामा एका जुन्या घोंगडीवर बसले होते. त्यांच्या हातात तीच काठी होती आणि समोर भक्तांचा गराळा होता. नामदेवने लांबूनच मामांना पाहिलं आणि त्याचे पाय जणू जमिनीला खेळले. त्याच्या मनातल्या सर्व तक्रारी, सर्व दुःख एका क्षणात कुठल्या कुठे पळून गेले. तो धावत गेला आणि मामांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. तो इतका ढसाढसा रडू लागला की त्याचे शब्द फुटेनात. मामांनी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत एक दरारा होता, पण त्यामागे अथांग प्रेम दडलेले होते. मामा करारी आवाजात ओरडले, काय रे नाम्या, आलास होय? पार धुवून निघालायस की. गरिबी आली म्हणून रडतोस? अरे, ही गरिबी म्हणजे तुझ्या कर्माचा मळ होता, जो आता धुतला गेलाय. नामदेव थक्क झाला. त्याने आपले नावही सांगितले नव्हते आणि आपली व्यथाही मांडली नव्हती, तरीही मामांना सर्व काही ठाऊक होते. मामा पुढे म्हणाले, तुला वाटतंय की शत्रूंनी तुला घेरलंय? अरे, ज्याचं रक्षण हा मामा करतो त्याला जगातली कोणतीही शक्ती स्पर्श करू शकत नाही. पण लक्षात ठेव, इथून पुढे तुझं हृदय आरशासारखं स्वच्छ हवं. कुणाचं वाईट चिंतू नकोस, कारण जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्यात पडतो. मामांच्या त्या शब्दांनी नामदेवला जणू एक नवीन जन्म दिला. त्याला कळलं की संकट ही आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर आपल्याला आपल्या मूळ रूपाची आणि देवाच्या सत्तेची ओळख करून देण्यासाठी येतात. मामांचे ते करारी पण मायेचे बोल नामदेवच्या काळजात कायमचे कोरले गेले. मामांचे ते करारी शब्द ऐकल्यानंतर नामदेवला आता स्वतःच्या अस्तित्वाचे भान उरले नव्हते. त्याला जाणवले की ज्या संकटांना तो डोंगरा एवढे मानत होता, ती मामांच्या एका नजरेसमोर वाफेसारखी उडून गेली होती. मामांनी आपल्या झोळीतून भंडारा काढला. तो पिवळा धमक भंडारा केवळ हळद नव्हती, तर ते मामांच्या तपश्चर्येचे तेज आणि भक्तांच्या रक्षणाचे अस्त्र होते. मामांनी नामदेवच्या कपाळाला तो भंडारा लावला आणि त्याच्या हातावरही थोडा प्रसाद दिला. मामा म्हणाले, हा घे भंडारा. हा नुसता रंग नाही, तर हे माझ्या शब्दांचं रक्षण आहे. हा घरी ने, आपल्या दाराला लाव आणि घरच्यांनाही लाव. मग बघ, तुझ्या घरात शिरलेली ती वाईट शक्ती कशी पळस सुटते ते. त्या क्षणी नामदेवला एक विलक्षण अनुभव आला. जसा मामांचा हात त्याच्या मस्तकाला स्पर्शला, तसे त्याच्या शरीरातून एक गरम लहरीसारखा प्रवाह वाहू लागला. त्याला आठवलं, गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या खांद्यावर आणि छातीवर एक प्रकारचे अकालनीय दडपण होते. त्याला सतत श्वास कोंडल्यासारखे वाटायचे, पण त्या क्षणी ते ओझे कायमचे निघून गेले. मामांनी दिलेला तो भंडारा म्हणजे नामदेवच्या सर्व पूर्वकर्मांच्या पापांचे क्षालन होते.
मामांनी त्याला स्पष्टपणे समजावले की माणसाच्या आयुष्यात जेव्हा वाईट शक्ती किंवा करणी बाधेसारखे प्रकार घडतात तेव्हा ते केवळ बाह्य शत्रूमुळे नसतात, तर आपल्या मनातील कमकुवतपणा आणि ईश्वरावरील तुटलेला विश्वास यामुळे त्यांना जागा मिळते. आता तुझा विश्वास माझ्यावर आहे, मग काळही तुझं वाकडं करू शकत नाही. नामदेवला आता कळून चुकले होते की मामांनी त्याला केवळ संकटातून बाहेर काढले नव्हते, तर त्याच्या आत्म्याला शुद्ध केले होते. शत्रूंनी टाकलेले जाळे, त्यांनी केलेले तंत्रमंत्र या सर्वांचा प्रभाव मामांच्या त्या एका चिमूटभर भंडाऱ्यापुढे शून्य झाला होता. नामदेवच्या चेहऱ्यावर आता एक वेगळेच तेज होते. त्याला आता गरिबीची भीती वाटत नव्हती, कारण त्याला जगातील सर्वात मोठी संपत्ती मिळाली होती, ती म्हणजे सद्गुरूंची कृपा. त्याने मनोमन ठरवलं की आता हा भंडारा आणि मामांचे हे विचार तो आपल्या गावातील प्रत्येक दुःखी माणसांपर्यंत पोचवेल. श्रोत्यांनो, मामांच्या भंडाऱ्यात ती शक्ती आहे जी अशक्य गोष्टी शक्य करते. नामदेवच्या जीवनात असलेला हा बदल आणि मामांचा हा संदेश अशा प्रत्येक भक्तापर्यंत पोचवा जो आज संकटात आहे, ज्याच्या घरावर शत्रूंची किंवा वाईट शक्तींची सावली आहे. हा व्हिडिओ शेअर करणे, इतरांपर्यंत पोचवणे म्हणजे एका अंधाऱ्या आयुष्यात मामांच्या कृपेचा दिवा लावण्यासारखे आहे. दुसऱ्याचे कल्याण करणाऱ्याच्या पाठीशी मामा सदैव उभे राहतात. मामांच्या दर्शनाने आणि भंडाऱ्याच्या स्पर्शाने नामदेवचे आयुष्य एका अशा वळणावर आले होते जिथे त्याला आता जुना नामदेव पूर्णपणे संपल्यासारखे वाटत होते. मामांनी त्याला केवळ संकटातून वाचवले नव्हते, तर जगण्याचे एक नवीन तत्त्वज्ञान दिले होते. मामांच्या सानिध्यात राहताना नामदेवने एक महत्त्वाची गोष्ट पाहिली. मामांकडे हजारो भक्त येत होते. कोणी श्रीमंत होता तर कोणी गरीब, पण मामांच्या नजरेत सगळे सारखेच होते. मामा नेहमी म्हणायचे, लेकरा, देव कुठे मंदिरात शोधू नकोस, तो तुझ्या कर्मात आहे. जर तू दुसऱ्याला फसवून पैसा मिळवलास तर तो पैसा तुला कधी सुख देणार नाही, उलट तो व्याजासकट दुःख घेऊन येईल. नामदेवला आता आपल्या पूर्वीच्या जगण्यातील त्रुटी समजू लागल्या होत्या. त्याला कळले, आपण केवळ माझे घर, माझे कुटुंब यातच अडकलो होतो. आपण कधी समाजाचा, गरजूंचा विचारच केला नव्हता. संकटे का येतात याचे उत्तर त्याला मिळाले होते. संकटे आपल्याला तावून सुलाखून काढण्यासाठी येतात, जेणेकरून आपल्यातील अहंकार गळून पडावा. मामांनी नामदेवला जवळ बोलावले आणि प्रेमाने समजावले, नाम्या, आता घरी जाशील तेव्हा शत्रूवर रागावू नकोस. त्यांनी तुला त्रास दिला कारण ते अज्ञानी होते. तू आता ज्ञानी झाला आहेस, त्यांना माफ कर, कारण माफी हे सर्वात मोठे पुण्य आहे. तुझ्या कर्माचा तराजू जेव्हा पुण्याने भरेल तेव्हा गरिबी तुझे दार स्वतःहून सोडून पळेल. हे ऐकताना नामदेवच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं की ज्या शत्रूंनी त्याला छळले ते खरं तर त्याला मामापर्यंत पोहोचवणारे निमित्त ठरले. जर त्यांनी त्रास दिलाच नसता तर नामदेव कधीच आदमापूरला आलाच नसता आणि त्याला हे अमूल्य ज्ञान मिळालेच नसते. त्याचे मन आता समुद्रासारखे विशाल झाले होते. त्याच्या मनातील द्वेष, मत्सर आणि भीती पूर्णपणे नष्ट झाली होती. त्याने शिकले की परिस्थिती बदलण्याआधी स्वतःचे मन बदलणे आवश्यक असते. मामांच्या आशीर्वादाने नामदेव आता एका खंबीर आणि शुद्ध मनाचा माणूस बनला होता, जो कोणत्याही संकटांचा सामना शांतपणे करण्यास सज्ज होता. नामदेव जेव्हा आदमापूरहून आपल्या गावाच्या वेशीवर पोहोचला तेव्हा त्याच्या मनात कोणतीही धाकधूक नव्हती.
पूर्वी ज्या मार्गावरून जाताना त्याला शत्रूंच्या नजरेची भीती वाटायची, त्याच मार्गावरून तो आज ताठ मानेने चालत होता. त्याच्या कपाळावर मामांचा तो तेजस्वी भंडारा चमकत होता. जसा त्याने आपल्या घराच्या उंबरठ्यावर पाय ठेवला तसे त्याला जाणवले की घरची हवाच बदलली आहे. कित्येक महिन्यांपासून घरात जे भयान शांतपण किंवा एक प्रकारची भीती दाटलेली असायची, ती आता कुठल्या कुठे पळून गेली होती. त्याची पत्नी जी अंथरुणाला खिळलेली होती, ती आज स्वतःहून उठून उभी राहिली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण टवटवी होती. मामांच्या भंडाऱ्याने घरातल्या त्या वाईट शक्तींचा आणि करणीबाधेचा प्रभाव मुळापासून उपटून टाकला होता. पण खरा चमत्कार अजून बाकी होता. नामदेव गावातील मंदिरात दर्शनासाठी गेला असताना त्याला त्याचे ते जुने शत्रू भेटले, ज्यांनी त्याला मातीत मिळवण्याचा विडा उचलला होता. नामदेवला पाहताच त्यांच्या मनात पुन्हा द्वेष निर्माण होईल असे वाटले होते, पण घडले उलटेच. नामदेवच्या शांत आणि प्रेमळ नजरेपुढे त्यांचे मत्सरी डोळे झुकले. मामांनी नामदेवला सांगितले होते की तू शत्रूवर रागावू नकोस, त्यांना माफ कर. नामदेवने पुढे जाऊन जेव्हा त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधला, तेव्हा त्यांचे हृदय परिवर्तन झाले. ज्या हातांनी नामदेवच्या वाटेत काटे पेरले होते, तेच हात आज त्याच्यासमोर जोडले गेले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती. मामांच्या कृपेने केवळ नामदेवचे घरच नाही, तर संपूर्ण गावातील द्वेषाचे वातावरण निवळले होते. नामदेवला आता उमजले होते की मामांनी केलेले हे कार्य केवळ एक जादू किंवा चमत्कार नव्हता, तर तो एक संस्कार होता. मामांनी नामदेवला दिलेले धैर्य आणि शत्रूंना दिलेली सद्बुद्धी हीच खरी दैवी शक्ती होती. वाईट शक्तींचा नाश हा केवळ मंत्रांनी होत नाही, तर तो शुद्ध कर्माने आणि प्रेमाने होतो. हे जगाला पटवून देणारा हा एक मोठा धडा होता. नामदेवच्या आयुष्यात आता शत्रू उरलेच नव्हते, कारण त्याने मामांच्या शिकवणुकीनुसार आपल्या मनातील शत्रूला म्हणजेच क्रोधाला आधी मारले होते. जेव्हा आपण स्वतःच्या आतल्या वाईटाचा नाश करतो, तेव्हा बाहेरचे जग आपल्याला आपोआप चांगले दिसू लागते. हेच मामांना नामदेवच्या माध्यमातून जगाला सांगायचे होते. भक्तांनो, नामदेवच्या आयुष्यात आलेला हा बदल आणि शत्रूंचे झालेले हे हृदय परिवर्तन आपल्याला शिकवते की श्रद्धा असेल तर डोंगरही हलू शकतात. मामांच्या अशा सखोल कथा आणि जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्या या भक्ती परिवारात सामील व्हा. खालील सबस्क्राईब बटन दाबून मामांच्या चरणांशी आपली नाळ जोडून घ्या. ही केवळ एक कृती नाही, तर तुमच्या आयुष्यात मामांच्या आशीर्वादाची नवी पहाट आणणारी एक संधी आहे. मामांच्या आशीर्वादाचा आणि भंडाऱ्याचा प्रभाव नामदेवच्या आयुष्यात एखाद्या जादूगत काम करू लागला होता. जणू ही जादू केवळ क्षणभंगुर नव्हती, तर ती त्याच्या शुद्ध कर्माचे फळ होती. ज्या शेतात सलग काही वर्षे पावसाने पाठ फिरवली होती आणि जमीन अक्षरशः दगडासारखी झाली होती, तिथे नामदेवने पुन्हा एकदा कष्ट करायला सुरुवात केली. यावेळी त्याच्या मनात भीती नव्हती, तर मामांचा अढळ विश्वास होता. आश्चर्य म्हणजे त्या वर्षी परिसरात पाऊस कमी असूनही नामदेवच्या विहिरीला भरपूर पाणी लागले. त्याच्या शेतात सोन्यासारखे पीक डोलू लागले. बघता बघता नामदेवची गरिबी पळून गेली आणि त्याच्या घरात पुन्हा एकदा धान्याची रास साचली. पण ही भरभराट केवळ आर्थिक नव्हती. नामदेवच्या घरात आता एक वेगळीच शांतता नांदत होती. पूर्वी ज्या घरामध्ये सतत आजारपण आणि चिंता असायची, तिथे आता भक्तीचा आणि आनंदाचा सुवास दरवळत होता. नामदेवचे कर्ज फिटले होते, मुलांचे शिक्षण व्यवस्थित सुरू झाले होते
आणि त्याची वृद्ध आई आता सुखाने आयुष्य जगत होती. नामदेवला जाणीव झाली की मामांनी त्याला केवळ पैसा दिला नाही, तर त्याला समाधान दिले आहे. माणूस कितीही श्रीमंत झाला तरीही जर त्याचे मन समाधानी नसेल तर त्या संपत्तीचा काहीच उपयोग नसतो. मामांच्या कृपेने नामदेवच्या मनातील सर्व चिंता कायमची मिटली. नामदेवने आता आपल्या आयुष्याचा एक नवीन नियम बनवला होता. जसे मामांनी त्याला कर्माची शुद्धी शिकवली होती, तसेच तो आपल्या उत्पन्नातील एक हिस्सा गरजू लोकांसाठी वापरू लागला. त्याच्या दारातून आता कोणीही रिकाम्या हाताने परत जात नसे. ज्या शत्रूंनी त्याला छळले होते त्यांनाही त्याने मदतीचा हात दिला. त्याचे घर आता केवळ विटामातीचे घर राहिले नव्हते, तर ते मामांच्या भक्तांसाठी एक विश्रांतीस्थान बनले होते. नामदेवच्या आयुष्यात आलेली ही समृद्धी पाहून गावकऱ्यांनाही कळून चुकले की जो माणूस कर्माने शुद्ध असतो आणि ज्याच्या पाठीशी बाळूमामांसारख्या सद्गुरूंची शक्ती असते त्याचे जगणेच आनंदाचे नंदनवन होते. नामदेवने सिद्ध केले होते की संकटाच्या काळात डगमगून न जाता जो श्रद्धेने उभा राहतो त्याचे कल्याण साक्षात देवच करतो. नामदेवच्या आयुष्याचा हा प्रवास आता एका अशा शिखरावर पोहोचला होता जिथे त्याला दुःख, गरिबी किंवा शत्रू या कशाचीच भीती उरली नव्हती. एकेकाळी आत्महत्येचा विचार करणारा तोच नामदेव आज हजारो लोकांसाठी आशेचा किरण बनला होता. त्याच्या चेहऱ्यावरील ते सात्विक हास्य आणि डोळ्यातील ती शांतता पाहून लोक त्याच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागले होते. नामदेव प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायचा, संकट ही आपल्याला संपवण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यातील खऱ्या माणसाला जागे करण्यासाठी येतात. जेव्हा तुमच्या आयुष्यात चहूबाजूंनी अंधार दाटून येईल तेव्हा समजून जा की आता मामांचा प्रकाश पडण्याची वेळ आली आहे. नामदेवच्या जीवनातील ही कथा आपल्याला हेच शिकवते की माणूस कितीही मोठ्या संकटात असो, कितीही मोठ्या पापाच्या ओझ्याखाली दबलेला असो किंवा कितीही शत्रूंनी त्याला घेरलेले असो, जर त्याचे मन शुद्ध झाले आणि त्याने सद्गुरूंच्या चरणी शरणागती पत्करली तर त्याचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. मामांनी नामदेवला केवळ चमत्कार दाखवला नाही, तर त्याला कर्मयोग शिकवला. त्यांनी शिकवले की जेव्हा आपण स्वतःचे दुःख विसरून दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसायला शिकतो तेव्हा देव आपले दुःख हरण करण्यासाठी स्वतः धावून येतो. नामदेवचे आयुष्य आता मामांच्या नामात विरघळून गेले होते. बाळूमामाच्या नावानं सांग भलं हा केवळ जयघोष राहिला नव्हता, तर तो त्याच्या श्वासाचा भाग झाला होता. श्रोत्यांनो, नामदेवची ही महागाथा ऐकून आज तुमच्याही मनातील अनेक शंका आणि चिंता दूर झाल्या असतील. तुमच्या आयुष्यातही जर आज गरिबी असेल, घरामध्ये अशांती असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल तर खचून जाऊ नका. नामदेवाप्रमाणेच मामांवर विश्वास ठेवा. आपले कर्म शुद्ध ठेवा. कोणासेही वाईट चिंतू नका आणि श्रद्धेचा दिवा तेवत ठेवा. लक्षात ठेवा, जोवर आदमापूरच्या या माऊलीची सावली आपल्यावर आहे तोवर जगातली कोणतीही वाईट शक्ती आपले नुकसान करू शकत नाही. ही कथा तुमच्या आयुष्यात नवीन चैतन्य, आनंद आणि जगण्याची उमेद घेऊन येवो, हीच मामांच्या चरणी प्रार्थना. भक्तांनो, मामांच्या या दिव्य कथेचा हा प्रवास इथेच थांबत नाही, तर तो तुमच्या मनातील भक्तीच्या रूपाने पुढे चालू राहणार आहे. मामांचा असाच आशीर्वाद आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी संदेश तुमच्यापर्यंत सदैव पोहोचत राहावेत. तुमच्या आयुष्यात मांगल्याची घंटा सतत वाजत राहावी, यासाठी तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीचे चिन्ह बेल आयकॉन नक्की दाबा.
जेणेकरून मामांच्या भक्तीची कोणतीही संधी तुमच्याकडून चुकू नये. चला तर मग सर्वांनी एकदा मोठ्याने जयघोष करूया. सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, आता आपण सर्वांच्या वतीने अत्यंत श्रद्धापूर्वक आणि भावपूर्ण शब्दात बाळूमामांच्या चरणी ही कल्याणकारी महाप्रार्थना करूया. हे आदमापूरच्या राजा, हे अनाथनाथा सद्गुरू बाळूमामा, आम्ही तुझी लेकरं आज तुझ्या चरणी आलो आहोत. मामा, आज आमची गाऱ्हाणी, आमची दुःख आणि आमची सर्व संकट तुझ्या या विशाल झोळीत टाकत आहोत. मामा, ज्यांच्या घरात आज 18 विश्व दारिद्र्य आहे, ज्यांच्या चुलीत आज अन्नाचा कण नाही, अशा तुझ्या भक्तांच्या गरिबीचा तू नाश कर. त्यांच्या घरात अन्नाची आणि धनाची भरभराट दे. ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, त्यांना त्या ओझ्यातून मुक्त कर आणि सन्मानाने जगण्याची शक्ती दे. हे बाळूमामा, ज्या भक्तांच्या मागे 7.5चा फेरा सुरू आहे, ज्यांच्या नशिबी पनवतीचे दुःख आले आहे, त्यांचे हे ग्रहदोष तुझ्या भंडाऱ्याच्या तेजाने जाळून भस्म कर. कोणाच्या मागे जर वाईट शक्ती असतील, कोणाला जर शत्रूंचा त्रास असेल किंवा कोणावर करणी बाधेचा प्रभाव असेल, तर मामा, तुझ्या त्या हातातील काठीचा एक प्रहार कर आणि त्या सर्व दृष्ट शक्तींचा कायमचा नायनाट कर. तुझ्या भंडाऱ्याची ही अभेद्य भिंत आमच्या कुटुंबाभोवती उभी कर, जेणेकरून कोणतीही वाईट नजर आमच्या घराला स्पर्श करू शकणार नाही. हे करुणाघना, आमच्या मनातली चिंता, भीती आणि अस्वस्थता दूर कर. आमच्याकडून कळत नकळत घडलेली सर्व पापं तुझ्या चरणी क्षमा कर. आमची बुद्धी शुद्ध ठेव, आमचं कर्म चांगलं ठेव आणि आम्हाला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. जे आज आजारी आहेत त्यांना आरोग्य दे. जे निराश आहेत त्यांना आशेचा किरण दाखव आणि ज्यांचे मन अशांत आहे त्यांना तुझ्या सानिध्यात शांतता लाभू दे. हे परमेश्वरा, हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि ही प्रार्थना ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी तू खंबीरपणे उभा राहा. जसा तू नामदेवाचा उद्धार केलास तसाच आमचाही उद्धार कर. आम्हाला तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नकोस. तुझं चांग भलं म्हणतास आमची सर्व संकटे जळून खाक होऊ दे आणि आमच्या आयुष्यात सुखाची, समाधानाची नवी पहाट येऊ दे. तुझ्या चरणी आमचं मस्तक आहे. तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.